रवी पुरविलाला उगवला दिसनवा अंगणात किलबिलाट अंबरीतवा सुचिरभूत होऊनी हो लाविला जीवा तुला दंडवत मुता सृष्टी जीवा पुन्हा उशिराज झाली का सांगा तयारी साज शृंगार करोनी जाऊया मथुरे बाजारे रवी पुरविलाला उगवला दिसनवा अंगणात किलबिलाट अंबरीतवा सुचिरभूत होऊनी ओ लाविला जीवा तुला दंडवत मुता सृष्टी जीवा पुन्हा उशिराज झाली का सांगा तयारी साज शृंगार करोनी जाऊया मथुरे बाजारी पुन्हा उशिराज झाली का सांगा तयारी साज शृंगार करोनी जाऊया मथुरे बाजारी बांधोनी वसारा गोट्यामध्ये धूपधूपती बांधोनी वसारा गोट्यामध्ये धूपधूपती बांधोनी वसारा पंचमृतमृतामध्ये माटनोई वारा उतरा गपाय सयानो जाऊ बरबारा उतरा गपाय सयानो जाऊ बरबारा उतरा गपाय वगडा भीतीने तो चढायावा तुला दंडवत आमचा सृष्टी जीवा सुचिरभूत होऊनी ओ लाविला जीवा तुला दंडवत आमचा सृष्टी जीवा पुन्हा उशिराज झाली का सांगा तयारी साज शृंगार करोनी मथुरे बाजारे पुन्हा उशिराज झाली का सांगा तयारी साज शृंगार करोनी जाऊया मथुरे बाजारे आपण सारे पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चालतो तर खरं अगं पण एकटीला खरी मथुरेचा रस्ता माहित आहे का तिला माहित असेल बस ती सगळी गावभर इंडस्ट्री बघ तिला सर्व काही माहित असेल हो का मी गावभर इंडस्ट्री आणि तुझं काही खरं नाही तिचं कसं स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वापरून असं हिचं अगं पोरीचं तुम्ही कशा एवढ्या भांडताय तुम्ही अगं तुम्ही असंच भांडत राहिला तर आपल्याला बाजारला जायला उशीर होईल राधे अगं तुझ्या शेजारची ती मावशी आहे ना तिला मथुरेची वाट माहित आहे तिला हाक मार हो मारते
मावशी, अगं ये मावशी. अगं काय ग? अरे ये लवकर, आपल्या मथुरे भागात जायचंय बघ. अगं असं म्हणता, थांबा हा, आलीच बघा बिगी बिगी. हा ये लवकर. ऐकर दे जरा माझी झाली घाई, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. मन लावून येते माझं केलं तुझं पण तसं सुंदर करून मी आले आहे. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. माझा उपवास होता ग एकादशी, माझा उपवास होता ग एकादशी. माझा होता ग एकादशी, माझा उपवास होता ग एकादशी. कारण मी पडले पशी, असं कारण मी ग पडले पशी. कारण मी ग पडले पशी, असं कारण मी ग पडले पशी. होतं त्याला बळ त्याने केलं मध्ये हाले तरी आले कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. मन लावून येते ना माझं केलं तुझं पण तसं सुकर करून मी आले माझे. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. ऐकर दे जरा माझी घाई झाली, तुला सांगू कशी, तुला सांगू कशी. अगो बाई 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 बाई, दमले ग दमले. अगो बाई, तुम्ही गप कशाला? बरे आहेत ना? बरंच पाहिजेत, मी आले आहे. तुम्हाला म्हणून सांगते, पण सांगू नका. रमाकांत सोनू बोंबले, रमाकांत सोनू बोंबले यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर मावशीने रमाकांत सोनू बोंबले यांचं नाव घ्यायचं आहे. मावशी एकदम झक्कास गाणं झालं पाहिजे बघ. वाईस पदर घेते. आतलं घर मधलं घर, मधल्या घरात पलंग, पलंगावर उशी, उशीवर बशी, बशीवर ठेवला पेड्याचा पुडा, बसायलेला घोडा, घोड्याची दात हलकी, बसायलेली पालखी, बसायलेली पालखी, पालखीला आलं बोंड, दाखवली हत्तीची सोंड, हत्तीच्या सोंडेशी जरी सुपा एवढे कान, दाखवली उंटाची मान, उंटाच्या मानेवर ठेवल्या हळदी कुंकवाच्या पुड्या, दाखवल्या विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्या, विठ्ठल रुक्मिणीला भरते 7 संतांची सभा. बघितला आगीनगाडीचा डबा, आगीनगाडीच्या डब्यात होता बाई कर. बघितला वाळकेश्वर, वाळकेश्वरला आहेत निरनिराळ्या फुलांच्या बागा. आता की नाही मला एकविरा जावा, एकविरेला जाईन हळदी कुंकू बाई. तुम्हा सर्वांच्या जीवावर सारा संसार सुखाचा पाहिजे. संसारात घेते ताट, ताटात घेते वाटी, वाटीत घेते खडीसाखरेचा खडा, लिहिते सौभाग्याचा चुडा, चुडा लिहिताना खूप केली खटपट, बसायलेली फटफट, फटफटीवर बसणं खूप केली घाई. बघितले बाई वाईताई धान्याचे कोटात बसायलेली मोटार, मोटारीत बसून पाहिले हिरवळ, बघितले शिरवळ, शिरवळीत घेतात चुना, बघितलं शेषूक कोणा, पुण्यात आहे गर्दीचा घर, बघितली मुंबई शहर, मुंबई शहरात मुंबईचे मासिक, बघितले नाशिक, नाशिकात आहेत द्राक्षाचे मणी, बघितले धुळे, धुळ्यात घेतली वेणी, बघितली अजिंठा वेरूळची लेणी, अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये कोणाची ना कोणाला जात, बघितले औरंगाबाद, औरंगाबाद मध्ये जरा केला आराम, आणि आराम करताना पडला माझ्या कमरेचा छल्ला. बघितला देवगडचा किल्ला, देवगडच्या किल्ल्यापासून 9 5 पैसे पडतात प्रत्येक महिला. बघितला वेरूळचा कैलास,
पेरूच्या कैलासावर भेटला मधी, त्याला म्हणतात मॉरडी. बघितली साईनाथ शिर्डीला जाऊन केला उपवासच केली बघ. बघितले अहमदनगर फिरून फिरून पैसे केले सर. आता की नाही मला बैलगाडी आणा, बैलगाडीत बसून रत्नागिरीत जाईल. रत्नागिरीत आहे माझी जागा, तिथे बांधली मी 7 मजली माडीवर लावली शिडीवर दिसून उभी मी नऊवारी साडीवर घातली वेणीवर घातलं फुलावर लावलं चाप. प्रेमळ माझा भाव दारातला काऊ, प्रेमळ माझा भाव दारात उभा आहे माझ्या. चांदीचं तुळशी वृंदावनाला घालते मी पळी पाणी. आणि रमाकांत रावांचीच आहे मी चंद्रा राणी. हॅलो. बाळू अनंत बोंबले यांकडून मावशीसाठी 101 रुपये आले. त्यांनी बाळू अनंत बोंबले यांचं नाव घ्यायचं आहे. बाळू बोंबले. खोक्यात खोका टीव्हीचा खोका, मी झाले मांजर आणि बाळू माझा बोका. आणि तुम्हाला म्हणून सांगते, या मेल्या माझ्या पोरी बोंबटल्या म्हणून आली मी बिगी हातातली काम टाकून. वसाडे म्हणजे दिसत नाहीत, कुठे गेल्या? काय रे तारे, राहिलीच कुठे? मागच्या मी इकडे आहो. इकडे नक्की बाजाराला चाललो ना? काय ग नट्टा मोगऱ्यानं? आणि काय ग एवढा सगळ्या नट्टापट्टा गेलाय दह्यात माठ पण मला इथे दिसतात भरलेले. आणि आता मला हाक मारलेत होय तुम्ही? हॅलो. ज्ञानेश विश्वनाथ बोंबले याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मावशीसाठी. ते मावशीने ज्ञानेश विश्वनाथ बोंबले यांचं नाव घ्यायचंय. चांदीच्या वाडग्यात फणसाचे घरे ज्ञानेश्वरराव दिसतात बरे, पण त्याला चेपा बसला. लग्न करतील तेव्हा खरे. काय ग? आणि आता मला बोलवलं तुला बाकी सगळं माहिती. इकडे जा तिकडे जा, बाजारात जायचंय. या अशा माझ्या पाठून पटापटा. हॅलो. सुरेश भिकाजी शितप याचकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मावशीने सुरेश भिकाजी शितप यांचं नाव घ्यायचंय. गोव्यावरून आणलेत मसाला काजू. ऐका मंडळी, गोव्यावरून आणलेत मसाला काजू आणि सुरेश रावांचं कीस घ्यायला मी कशाला लाजू. झालं का? नट्टमोगरे आले मुरड्यात माझ्या पाठून. हा बाजारात चाललो ना? अगं मग घेतलं काय दिसलं काय सांगायला नको? सांगायला पाहिजे. तिथे जाऊन काय नुसतं दाखवणार? ते आता तुमचं तुम्ही ठरवा काय दाखवायचं. चावड म्हणजे काय? मी अशी मध्ये येते आणि एकीकडे येऊन मला सांगा काय घेतलं आणि काय नेसलं ते. थांबा. अगं बाई, हे संत्र बघा आमचं केवढं मोठं झालं. तेव्हा आवाज आज गवळ नाही ती माझी तारा. काय ग? अगं ये शिकवण ये बाय. तिथल्या तिथे काय मोडशी बिडशी घेतलंस काय? घेतले ताक आणि चालले माझ्याबरोबर. अगं बाई ताक घेतलंस? सावकाश जा, तुला फुटायचं तुझं. काय मावशी? अगं ताकाचं माठ असं म्हणणं मावशी. असं म्हणणं मावशी. वर आवाज करून बोल नको. टाकींच्याकडून तोडून अशी पुढे. आता पाठी कुठे जाते? बांगड्या बिंगड्या भारी कोणासोबत? एकटीच गेली होती. नक्की ना? ते आमच्या शिऱ्या दादा मिळलं होतं सोबत. नक्की ना? वहिनी चोपेल चांगली तुला. हा हो. आता पाठी मोरडू नकोस. नको बाई. ते जांभूळ कुठच्या झाडाखाली विकलंय? बाई असतच आहे जांभूळ. नवीन आले हो. दिसली परवा नव्हती बाजाराला, आज नवीन आहे. तिची शेजारी वाटतं. तरी सुद्धा मेथीचं पान फटफडलं. या शिकुडी. काय ग हसमुखच आहे? काय घेतलंस? जरा मोठ्यात सांग, ऐकायला येत नाही. मी घेतलं तूप घेतलंयस? तसं तुझं सोन्यासारखं रूप आहे. तुझ्या नादात लागू नको. या बेकार आहे ती. आणि बाई या शिकुडे ये पाठी कुठे जाते? हातात आली कंबरपट्टा पण सुरेश ग तुझा. नवऱ्याने दिला? मला वाटतं शेजारच्या येऊन बाजूला गीत आहे काय ना? ये अशी पाठी. आमचा आजगर पिवळा भोपळा गेला बघा आता उड्या मारत. अग कमी
म्हणजे फुटायचं. अगं भोपळा म्हणते ग. असं लाडाची आहे ती माझी. काय ग काय घेतलंस तू? सांगायलाच पाहिजे. अगं सांगायचं बाकीच्या काय इथे सांगितलं असतं. अगं मावशी मी घेतलंय दूध आणि दूध चालू बघू तुझं दूध. अगं आज आपण गवळणीस सारखंच आपलं मावशी कुठेही करतात. जामच पातळ दुसरे कळशीवरच्या झाकण बिकण ठेव. कोणतरी हसकडे हात घालायचा. असं म्हणजे अशी काही बोलते म्हणजे काय अशी पुढे येशील की नाही त्या पदराची चाळी करी नसेल. साडी कशी आहे? साडी अगं सुरे कोणाची चोरलीस? मावशी चोरली नव्हे नवऱ्याने घेतली. नवऱ्याने घेतला. हो बाई बघितलं काय गंटन पण भारीच ग जड आहे. पण नवऱ्याने घेतली. नक्की नवऱ्या नसला. तुझं मला माहितीये ना मी नाही त्यातली कडी लावातली. तू पण ना माझी लाजते बघ कशी. आणि हे काय ते काय फुलं बिलं लावलेस की काय हे काय इंजेक्शन बिजेक्शन टोचायला की काही काय काही काय काही काय काय बाकी सुरेखच दिसते. जातेस अंग अजून आता माझी लाडाची गवळण. माझा भाव आहे ना कोण अजित बोंबले त्याच्यासाठी मी हिलाच पसंत केली होती. पण हे मेली आमचा डांबा उडवते नंतर थांबा येऊ दे. कधी डोळा मारला मी माझ्या भावाला घेऊन गेली. तू काय काळजी करू नकोस. अंकुश आहे ना अंकुश माझा दुसरा भाव. हा त्याच्यासाठी मी तुलाच करील पसंत. चालेल जास्त मुरडू नकोस तू अशी पुढे ये. तू काय घेतलं? मिकी नाही मिकी नाही मिकी नाही. कुठू दे तोंडातून आवाज. मी घेतलंय दोन्ही. आणि अंकुश दादा ठेवलं तोंड धुवायला दोन्ही. काय ग मावशी काय पण काय बोलते. राग आला अगं बाई. आणि अगो बाई साडी पण सुरेख ग तुझी. देशीला मला एक दिवस नेसायला. देईन का मावशी. अरे अगं हात पण सुरेख आहे तुझा मोत्याचा. कोणी अंकुश दिलं की काय काय? ग मावशी. मग तेच कसं देतील. मग अगं तेच देणार. आणि घसरा बिसरा पण सुरेख. पण काहीतरी कमी दिसतंय ग. काय मावशी. काय आता ते बघूया पुढे काय होतंय. आता हो पाहिजे आता ही येईल बघ पिंपी. काय ग मगाशी जाम खाल्लं होतं. हो मग खाल्लं पाहिजे कमी सुटायचं. अगं काय म्हणजे हा काष्टा म्हणते का तशी तू हाय बघितलंय मी. परवड टाकलं सुपाऱ्या बघ आता अडकी धरून कशा करा कापते. काय घेतलं ते सांगशील? अगं मावशी मिकी नाही. अगं बाय मिकी नाही. अगं बाय मिकी नाही. अगं बाय गरम हलवा घेतलाय. हो तुझा हलवा हळूहळू पडायचा. कमी हलव. काय त्या मासोळ्या आणि पैंजण सुरेख कुठून घेतले? सगळं आमच्या गावचं जण आहे ना त्याच्याकडून घेते. अगं बाई झाल्या मी गेले होते मला काय म्हणून सांगितलं. मावशी मला ते बोलायचं ना मी सांगितलं तुला तुझी ओळख वरपर्यंत. आणि काय ग दागिने बिगिने पण सुरेख. तुझ्याकडेच बनवले. पण हे असं नुसतं काय काष्ट आहे म्हटलं काय. आणि काय म्हणते अशी काय चालतेस तू गवळ्यात? मला वाटतं रात्री काम बिम जास्त केलं का म्हणजे भांडी बिंडी जास्त घातली. रात्रभर आवाज येत होता. काहीतरी भांडी घालत होती म्हणजे सांगितलं मला जांभळा बाजूची म्हणजे तेव्हाच तू बोलते. झालं काय घेतलं हलवा? हलवा घेतला. झालं ना आता. आणि चला अशा एका पाठोपाठ या माझ्या पाठो. काय ग ना माठ ही खूप बोलते. ती माठ ना फोडायला झाले. होय काय ग सट्टवे तिचे माठ फोडायला झालेत आणि मेले तुझे माठ फुटलेत. त्याचं काय मावशी काय 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 तिच्या माठावर कशाला तू? मावशी खूप बोलते. असू दे बोलू दे.
कशी असली तरी ती आता माझी भाऊजाई झाली आहे. चला जाऊया. चला मग. अगं मावशी काय ग? तू आम्हाला विचारलं तू काय घेतलं, तू घेतलंच काय घेतलंच काय ते काय सांगितलंच नाही आम्हाला. ताई बघा बघा मावशी पण जास्त सांगूच म्हणते, सांगूच म्हणते. या अशा पासून अगं मी घेतला गाजर, मुळा आणि मिरच्या. मावशी तुझा माळा एवढा मोठा आहे. अगं हो, माझा माळा जाम मोठा. या दाखवते. हा बघा, इथपासून या बांधापासून अगदी या बांधापर्यंत. नाही थांबा जरा, हातकंब्या गावापर्यंत कुठे आधी घेते ना व्हायच. या बांधापासून या बांधापर्यंत लाल लाल गाजरांचा माळा काय साड्या. आणि या बांधापासून त्या बांधापर्यंत पांढऱ्या पांढऱ्या मुळांचा माळा आहे. एवढा मोठा एवढा मोठा. मग तुला देऊ नको मला. आणि आधी मध्ये आहेत मिरचीची रोपं एवढे वर्षी वाईट कुठल्या कटाकटाने आले बाजाराला बिगी बिगी. झालं ना. हा पसाड्यानं आज असं पहिला घाट चाललेलो आहे. हा मथुरेची वाट खूप अवघड आहे. सुंदर असं गाणं तरी म्हणा. एक तारे सुंदर गाणं म्हणशील ना. हा म्हणते आधी तोंडाचा काही चुकून ये. सखे जाऊ चला, जाऊ चला, जाऊ चला, जाऊ चला, मिळून पोरी पोरी घेऊन संगे या मावशीला. मिळून पोरी पोरी घेऊन संगे या मावशीला. जाऊ चला, 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 जाऊ चला. पोरी पोरी घेऊन संगे या मावशीला. मिळून पोरी पोरी घेऊन संगे या मावशीला. जाऊ चला, 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 जाऊ चला. मथुरेचा घाट अवघड ही वाट, कडा मारुनी काना होळीला फुले वाट. होळीला फुले वाट, होळीला फुले वाट. मथुरेचा घाट अवघड ही वाट, कडा मारुनी काना होळीला फुले वाट. होळीला फुले वाट, होळीला फुले वाट. जाऊ चला, जाऊ चला, जाऊ चला, जाऊ चला. घेऊन पोरी पोरी घेऊन संगे या मावशीला. मिळून पोरी पोरी घेऊन संगे या मावशीला. जाऊ चला, 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 जाऊ चला.
या यमुना तीरी गोकुळ नगरी, या यमुना तीरी गोकुळ नगरी, माझा केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी. या यमुना वसुदेव देवकी माता पिता, वसुदेव देवकी माता पिता, वसुदेव देवकी माता पिता, वसुदेव देवकी माता पिता. नंद यशोदा पालन करता, नंद यशोदा पालन करता, नंद यशोदा पालन करता, नंद यशोदा पालन करता. कौस मामा जावद साठी घेतला, कौस मामा जावद साठी धरिला, घेतला जन्म कुवारी, माझा केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी. या यमुना देवी गोकुळ नगरी, या यमुना देवी गोकुळ नगरी, माझा केळ बाळ श्रीहरी, केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी, माझा केळ बाळ श्रीहरी. मी 8 अवतार धरले. मच्छ, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि 8वा श्रीकृष्ण. हे मी 8 अवतार दुष्टांचा नाश व भक्तांचे रक्षण करण्यासाठी धरले. बोला पुंडलिकावरती. हरी विठ्ठल. हो आले लक्षात. 1600 अस्त्र, 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मंत्रीच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी मला पेंदे सोबत हाक मारलीच पाहिजे. पेंद्या, अरे सुदामा. हो देवा, आलो आलो. कृष्ण देवाने हाका मारिल्या, कृष्ण देवाने हाका मारिल्या, गाई सोडिल्या देवा तुझ्या बना, देवा तुम्हा आलो भेटायला, देवा तुम्हा आलो भेटायला. कृष्ण देवाने हाका मारिल्या, कृष्ण देवाने हाका मारिल्या, गाई सोडिल्या देवा तुझ्या मना, देवा तुम्हा आलो भेटायला, देवा तुम्हा आलो भेटायला.
तुम्हा मी आलो भेटायला देवा तुम्हा मी आलो भेटायला कृष्णदेवानी हाका मारीरा कृष्णदेवानी हाका मारीरा गाई जोडीला देवा कुंजावना देवा तुम्हा मी आलो भेटायला देवा तुम्हा मी आलो भेटायला पेंड्या सुदामा 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मद्रच्या बाजारी जात आहे तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करा. कशी आज्ञा महाराज. काय 16 शस्त्र 16 शस्त्र कुठे झाले. 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा कालपी मोत्री बाजारी जात आहे तेव्हा त्यांना अटक करायचं आणि त्यांच्याकडून दहीदूध घ्यायचं. बरेच दही दूध खाल्लेलं नाही. जाऊया मग काय मग बरेच दिवसात भेटला. बरेच काय तू भेटत नाही, तू काय करत आपण काय कुठे मी असतो थोडे दिवस पाळी करून रात्रपाळी असतो. मला एक प्रश्न पडला इथे. बोल ना. काय तुला कुठल्या प्रश्न तुला सांगू काय समजत नाही. विचारू. हा विचार. तुला राग नाही ना येणार. नाही नाही बघ बघ राग आला तर मग मला सांगायचं नाही. नाही नाही सांगत. विचारू ना. विचार. तुझा पोपट पोपनीस खातो काय. नाही माझा पोपट पोपीस काय त्या फक्त पेरू खातो. पोपट पोपीस कधी खातो काय. तुझ्या पोपटाला लाल चोच हाय काय. हा आजो जाईल पण ठीक आहे. मग पोपनीस पण खातो. नाही 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 फक्त पेरू खातो. हा? पेरू पोपट ए, एवढंच ना. मला वाटलं तुझा पोपट पोपनीस खातो. नाही 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 एवढं विचारायचं एवढ्यासाठी आपण आलो इथे काय. काय रे? चल. आपल्या जमणार नाही. नाही आपल्याला आपल्या संघाचा एक सोनगडी आहे. भोंगडी आहे. हा. त्याचं नाव काय. वाकड्या. वाकड्या. त्याला हाक मारूया. आपल्या काय जमणार नाही बा दोघांना काय. वाक मार. आम्ही हाक मारतो. मी हाक मार मार. चल. ए वाकड्या. कसला आवाज येतो कोकिळासारखा. ए वाकड्या. कुत्र्यासारखा आवाज. अरे ताईले अरे तू कुठं आहे. अरे मी देवायला बसलोय. काय देवायला देवायला देवायला. होय. वाजले किती आणि जेवतोस केव्हाचा. अरे मी देव उद्या करतोय. काय आता देवाला बसला. आता मग तू देव पुद्या. अरे मी आंघोळ करतोय आंघोळ. काय त्याला हा आंघोळाची आधी आंघोळशिवाय जेव्हा पूजा कशी करतो. काय तुला माणूस. उलट वाटत. हो उलटा वाटत. अरे काय रे. अरे तू नेमकं करतोस काय. अरे काय नाही रे आलो रे आलो. अरे मी घंटा वाजवतोय घंटा. काय घरचा वाजवतोस. अरे घंटा वाजवतोय घंटा. घरचा काय वाजवतो. आलो आलो. ये लवकर ये. अल तुनामा हाक मारतोस का त्याला रे माझी गाय तुकारे आरी रे. अरे तुनामा हाक मारतोस त्याला रे माझी गाय तुकारे आरी रे. अरे तुनामा कमाल का त्याला रे माझी गाय तुकारे आली लाल. कमाल का त्याला माझी गाय तुकारे आली लाल. गाय तुकारे माझी खाली. गाय तुकारे माझी खाला जारी. गाय तुकारे माझी खाला जारी. गाय तुकरी माझी काळजारी. गाय तुकरी
कुठं अरे काय गमत आहे काय म्हणाला आजी आईस चुकली की गाय चुकली अरे जगानं माझी गाय चुकली. असं म्हणला ऐकाय आलं माझ्या आई माझी आई तुला चुकली रे. अरे काय गमत झाली काय झाली काय गमत झाली काय झाली? आई चुकली. काय अरे गोत्यात गेलो कशात गोत्यात गोत्यात कोणाच्या बामणाच्या गोत्यात गेलो बामणाच्या गोत्यात एवढा मोठा आहे म्हणजे अरे गोत्यात गेलो तर काय म्हणतो का कशात गेलो नेमका अरे गोत्यात गोत्यात कोणत्यात हा गोत्यात गेलो पुढं बोल. अरे गोत्यात गेलो तर काय माझी कपी नाही जाग्यावर ही काय हा अरे हे आता इथं कुठे मोबाईल ते वाजता आवाज येतोय मग काय अरे हा, अरे दावा तोडून ना रे मग ही बाबा काय घुसली का नाही वर त्या बामणाच्या गणग्यात तिथे वर जाऊन घुसली वापर आले अजून. अरे बाबा मेला मग अरे त्या गणग्यात नुसत्या त्या घरात काढली लागलेल्या मग बाबा पाय ठेवला का नाही कशावर मेल्यानं बांधावं बांधावर ठेवा पाय ठेवल्याबरोबर नुसत्या खऱ्यान सगळ्या लागल्या चांगली माझे डोळे जागे झाले आणि मेल्यानं कसं काय नव्हतं आहेत का डोळे हे काय हाय माझे डोळे जागे झाले बाबा काय करते आता म्हटलं ह्या जांभी होते का मी चोरणार तू म्हणजे आणि तयारी तर गेलो होतो रे बसलो तर काय नाही नुसत्या काठीने खऱ्यान लागलेल्या म्हटलं होते मला कोणतरी बघणार म्हणून त्या वर जाऊन सुके फांदीवर बसलो कशावर सुके फांदीवर जाऊन बसलो चांगली आवड द्या सुके पाण्यावर जरी हात लागला असता अरे मेलेलो. पाण्यात जळला असता अरे म्हणजे तुझा ह्याचा बोंडू पण जळला असता अरे पण त्या सुके फांदीला असले एक गोंधळ लागले होते बोंडवर येते घेत होते आणि बाबा काय दान सुक्या गावीच त्या वरती फांदीवर बसलो आणि बसलो तर काय बाबा थोड्या वेळात गावकार आले कोण गावकार टाकलेला तिकडे वाकलेला बाबा मला बघितली हा काय करतोय गावकार होय बघतोय मी बघतोय वांजाने म्हणतो सगळा सत्यानाश वाट लागून टाकलेली अरे पण त्याला माहित नाही हा वांजरवर बसलेला आहे हा दोन पायाचा त्याच्या लक्षात झालं नाही ना बघून माझं सगळं काय असं झालं कसं झालं कोण नव्हतं काय तिथं माझा काय म्हटलं खरं नाही आणि बाबा तेवढ्या कुठं वाटायला आलं जवळ रे आलं तर काय काश्मीरला फिरवतून काय ठेवला नाही आणि मला पण बाबा फिरवतला आणि त्या वाजला पित्तनची कांदी मोडली आणि मोडल्यामुळे सोलपडा गेला की आणि बाबा गाव पण आणला दांडका तो माझा मारणार का नाही तशीच जाऊन चोपली आणि तेवढे तुझी हाक आहे असं काय बरं आता मला कथाला बोलवलं अरे आम्ही तुला कशाला बोलू माहित आहे कृष्णदेव आहेत ना आपले त्यांची एक कामगिरी आहे आपल्याकडे अरे कत्ती रे 16 शस्त्र 108 गोपीयांचा मिळा काय करायचं? सावित्री मथुर बाजारात जात आहेत त्यांना अटक करायचं आणि त्यांच्याकडून दही दूध घ्यायचं आणि सकाळी विकायला जायचं कुठं रे रत्नागिरी. अरे मेल्या गोकुळात जायचं काय गोकुळात ना मुद्रेत जायचं आहे काय काय मथुरेत माझी भाषा तसले ना माझी आता काही मजा येणार आहे म्हणते मार्गाचा फोन पण मला देणार रे कशाला? म्हणजे आता काय बोलतो? मला ना आलं नाही बोलत काय आलं नाही बोला नेगडा बघा काय करायचं चला 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 कैलासवासी
आहे ही वळणाची वाट वेडी वाकडी आहे ही वळणाची वाट वेडी वाकडी आहे ही वळणाची वाट जमुनेचा गाठ त्याचा दुखते पाठ वेडी वाकडी आहे ही वळणाची वाट हे वाकडी आहे ही वळणाची वाट वेडी वाकडी आहे ही वळणाची वाट सांभाळा त्या पुऱ्या वाटाला गड मारून उभा वाटेला सांभाळा त्या पुऱ्या वाटाला गड मारून उभा वाटेला तर जाऊ विरोधी बाय 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 ओ बाय वारे वारी देव मुरारी 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 उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी उभा आहे वाटेवरी देव कृष्ण मुरारी चिन्मय तन्मय चिन्मय तन्मय गार्गी यांच्याकडून चंदरकर परिवार यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक आहे तसेच यशवंत बुमले मोहन चंदरकर यांच्याकडून 101 रुपये आलेले आहेत मावशीसाठी आलेले आहेत तर मावशी नाव घ्यायचं आहे तसेच प्रकाश धोंडू बोंबले यांच्याकडून मावशीसाठी 151 रुपये आलेले आहेत मावशी नाव घ्यायचं आहे यशवंत बोंबले मोहन चंदरकर डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ आणि ओ यशवंतराव तुमच्या मांडीवर खेळवीन 1 2 3 4 5 6 7 महिन्यात बाळ जबरदस्त मावशी तसंच मोहन चंद्रकर यांचं पण नाव घ्यायचं आहे चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा ओ मोहनराव आधी बायकोला हलवा मग मला बोलवा प्रकाश धोंडू बोंबले यांचं देखील नाव घ्यायचं आहे मावशीने सुंदर सुंदर हरणाचे इवले इवले पाय सुंदर सुंदर हरणाचे इवले इवले पाय प्रकाशराव कुठे दिसत नाहीत 90 मारून पर्यात पडले की काय चला बोल मार घ्यायला आला काय मार खायला वाना खायचं बाबा मावशीला पुढचं माप लागले चाललो मथुरेच्या बाजाराला काय म्हणते काय आम्ही चालले मुटले अरे
वसाड्या हा? मथुरेच्या बाजाराला चाललो आम्ही. होय काय? मावशी मावशी हा ना जरा याचा शब्द बरोबर आहे जरा सोसराय सोसराय तो जलमला तेव्हा आईनं तिच्या पिंपळाचं पान नाही दिलं. काय सांगू आता तुझ्या मनात नाही तर मामी ए मावते तुला बाजाराला जाता येणार नाही. आपण हसतच काय नीट सांग काय आम्ही सगळं पलपलीत केलेलं आहे. अरे बाय परपरी अरे सांगायची ना समजून मला काय म्हणजे आम्ही सगळं पलती बंद केलेलं आहे. तुला बाजाराला जाता येणार नाही. मी बाबा बाजाराला जाणार. तुला जाता येणार नाही. मी जाणार. नाही येणार. आम्ही ये. आधी पोरीनो तुम्ही जमला असाल म्हणजे बसून घ्या आंब्याच्या झाडाखाली पाहिजे टेकून घ्या. बरोबर जमल्या वाटतं. अरे वाकड्या हा, मावशी काय बसत नाही. तिच्यावर धाड आली आता बसायची. मी एकदा बसले की 6 महिने म्हणतात. बापरे तेच काय. खाते काय आणि बाकीचं काय बाकीचं केव्हा बघते? काय होईल? बरोबर. अरे मॅनेज द्यायची कधी तुम्हाला कशाला बोलतो. विचारतो हा तिला. विचार मावते तुला मी खाली बसवणार मार पण खाणार आणि मार बसवून दाखव मला खाली. काय म्हणतेस काय अरे वा. सगळं माझं आमच्या व्यवस्थित ठेव त्याच्यावर काम आहे माझा. बसव पण आणि मार पण खाणार. तुला म्हणजे अरे ताकद आली तुझ्या 4 वाजली तरी शेवटी ह्याची कमाल आहे सगळी. मगाशी काय बोलला? जेवतो उगत नाही जेवण आलं तो तिला बसवायची होती ना खाली. आता खाली बसली काय बसली तू बसलीच कधी पण लोकांना हया काय ए शिव्या पण खात तू. बसली रे देवाला बोलून घेऊन या. आधी गेलेलो देवाना बोलून घेऊन या. पण इथनं देवाना बोलून घेऊन या. तोपर्यंत मी बघतो. चालेल चालेल वाईट वाईट बघायला हवं ना. अरे आपण जाऊया आता आपले तुम्ही आपापल्या कामाला जा. राहते कोणाने बसतरी जरा. आपण कोण? मी श्रीकृष्ण भगवान. तर मग राधे कसे असतात? पायी पद्मा पेंडीला मस्त किती असो कटेवर नाव घेऊन विठ्ठलामध्ये जप करत असतात. राधे हे तुझे म्हणणे खरे आहे. जसजसे अवतार बदलावे लागतात तसतशी रूपेही धारण करावी लागतात. सांगा जरा आपल्या जन्माच्या कथा. मग ऐक तर राधे. राधे गे ग तू कोणी जन्म कुणा राधे गे ग तू कोणी जन्म कुणा वाढलो गोकुळा नंदाचा काना वाढलो गोकुळा राधे मी नंदाचा काना राधे गे गा तोय कोणी जन्म पुन्हा राधे गे गा तोय कोणी जन्म पुन्हा करना दे
धरिला पाचवा अवतार राधे वामन धरिला पाचवा अवतार राधे वामन धरिला पाचवा अवतार राधे वामन धरिला अवतार सहावा परशुराम मी धरिला अवतार सहावा परशुराम मी धरिला राधे श्रीराम धरिला राम धरुणी राधे रावण वदिला राम धरुणी राधे रावण वदिला राम धरुणी राधे रावण वदिला आठवा अवतार श्रीकृष्ण मी धरिला आठवा अवतार श्रीकृष्ण मी धरिला ऐकलास का माझा जन्मगुणा? हो अगं मुलीनं हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. किती बरोबर म्हणाली. आपण त्या शरण यायला पाहिजे. नक्कीच. हॅलो कैलासवासी शांताराम करबळे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी शांताराम करबळे यांच्या स्मरणार्थ सुनंदा करबळे यमुताई हीच कडून गवळणींसाठी 111 वर्ष घालले आहे. त्यांचे आम्ही नवतरुण नमोसे मंडळ बोंबलेवाडी सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राधे उभी राहा. तू मला 8व्या अवतार दिलेले होतं आज पूर्ण कर. सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो काम मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तो काम मला